राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे सर्वच आमदार आहेत. आमदार साहेब, आता तुम्ही विधिमंडळाच्या बैठकीसाठी या ठिकाणी निघणार आहात. काय भावना आहेत? आज अजित पवार हयात नाहीत आणि त्यांच्या पश्चात सुनेत्रा वहिनी गटनेता म्हणून निवड होईल. अजितदादा हयात नाही हीच गोष्ट आमच्या काळजाचा चरकाप घेणार आहे. त्यामुळे त्या दुःखापुढं सगळ्या गोष्टी गौण नाही माझ्यासारखं. परंतु अनेक वर्ष तुम्ही अजित पवारांच्या नेतृत्वात काम केलं. अजित पवारांच्या फोटोवरती आता संपूर्ण तुम्ही चिपळूण मतदारसंघातून निवडणूक लढवत होता. आता मात्र कशा पद्धतीची परिस्थिती आहे, काय? नाही, आता तरी सध्या पुढं काय दिसत नाही, परंतु पक्षश्रेष्ठी बसून निर्णय घेतील, पुढं त्या पद्धतीने होईल. परंतु आज नेता निवडीची प्रक्रिया आहे. आज सुनेत्रा वहिनींचं होईल तिथे, त्याच्यात काय दुमत असायचं कोणाचं कारण नाही. परंतु दुसऱ्या पक्षाकडनं सांगण्यात येते की कुठेतरी ही सगळी घाई गडबडीची प्रोसेस झाली आहे. सोशल मीडियावरती देखील आरोप प्रत्यारोप होतात. नाही, ह्या प्रक्रिया कशी झाली किंवा काय झाली हे सांगण्या इतका मी मोठा नाही, त्यामुळे मला त्या बाबतीत काय फारसा माहिती नाही. पण तो दादा नसणं हेच खरं म्हणजे तर खूप क्लेशकारक आहे. आणि दादाशिवाय राजकारण करणं हे तर माझ्यासारख्याला तर अवघड आहे. तर शेखर निकम होते चिपळूणचे आमदार. अजित पवारांच्या नेतृत्वात गेली अनेक वर्ष शेखर निकम यांनी काम केलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.